नमस्कार शेतकरी बांधव. आज आपण जळगाव जिल्हा जामनेर तालुक्याचं जे तालुक्याचं ठिकाण आहे, या ठिकाणी आपण जोशी फार्म म्हणून या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण ठिकाणी उभा आहेत. तर आपण पाहत असाल तर तुम्हाला बाग केळीचे दिसेल, पण काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडेल की हे जे दुसरं पीक दिसतंय ते काय? तर ते आहे तागाचं पीक. आता ते केळीमध्ये तागाचं पीक लावण्यामागचं कारण काय आणि त्याची जी माहिती आहे ती आपल्याला शेतकरी स्वतः देतील. तर तुम्ही तुमचं नाव अगोदर सांगा आणि हे जे ताग लावलाय तुम्ही तो कशासाठी लावला याची माहिती आमच्या शेतकऱ्यांना द्या. दादाराव उत्तम जोशी, जामनेर. सण जे लावला आहे तो सावली टेम्परेचरसाठी लावलेला आहे. जसं तुमच्याकडे उन्हाचं भरपूर प्रमाण आहे, हीट भरपूर प्रमाणात आहे, तर केळीला त्या पद्धतीने हीटचा जास्त प्रादुर्भाव जाणू नये म्हणून तुम्ही या ठिकाणी तागाचं लावलेलं आहे. आता एक विषय म्हणजे असा आहे की ताग जरी तुम्ही आंतरपीक लावलेला असेल तरी ताग हे जेव्हा तुम्ही केळीला काही गोष्टी ड्रिपद्वारे सोडता किंवा फवारणीद्वारे सोडता, अन्नद्रव्य सोडता, तर त्याच्यातील एक 70% तर ते तागच ओढून घेत असेल. नाही तसं काही हा, तसं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तो अडचण तुम्हाला जाणवली नाही. म्हणजे एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलेला आहे की केळीला जास्त उन्हाचा प्रादुर्भाव जाणवू नये. जे काही हीट टेम्परेचर आजकाल वाढत आहे तर त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये होऊ नये म्हणून त्यांनी तागाचं या ठिकाणी आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे. तर आपण पाहू शकत असाल की आपल्या मागे जे केळीचं रोप आहे, तर भाऊ आपली केळी किती महिन्याची आता सध्याला? आता 3.5 महिन्याची. 3.5 महिन्याची. तर 3.5 महिन्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर केळीचा बुंदा किंवा केळीची वाढ ही अतिशय उत्तम प्रमाणात या ठिकाणी आपल्याला झालेली दिसत आहे. तरी ह्या प्लॉटसाठी जे काही मार्गदर्शन आजपर्यंत भाऊंनी घेतलेलं आहे ते आपले फत्तेपूरचे डीलर आहेत, साईरत्न कृषी केंद्र, जे की रोहित पाटील साहेब आहेत त्याचे संचालक. तर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या प्लॉटला आतापर्यंत आपल्या रेसा ॲग्रोटेकची उत्पादने बऱ्यापैकी या ठिकाणी गेलेली आहेत. तरी आज हा व्हिडिओ काढण्यामागचा एक असा उद्देश आहे की या ठिकाणी आज आपण आपल्या कंपनीचं रेसा अमाइन म्हणून जे काही प्रोडक्ट आहे ते आपण या ठिकाणी त्यांना आपण ड्रिपद्वारे सोडण्यासाठी देत आहोत, जेणेकरून त्यांच्या केळीची जी 3.5 महिन्याच्या दरम्यानची जी काही उंची आहे त्या उंचीमध्ये अजून फरक जाणवावा. त्याच पद्धतीनं जी काही ग्रीनरी या प्लॉटवरती मेंटेन राहायला पाहिजे ती या प्लॉटवरती राहावी, त्यासाठी आज आपण अमाइन या शेतकऱ्यांना सोडण्यासाठी देणार आहोत. तर हे औषध आज त्यांनी सोडल्यापासून पुढच्या 5 दिवसामध्ये या औषधाचा कशा प्रकारे रिझल्ट या शेतकऱ्याला मिळतो, या प्लॉटला मिळतो, यासाठी जे काही शेतकरी बांधव आज या ठिकाणी आम्हाला पाहत आहेत त्यांनी नक्की आमच्याशी जुडले राहावा की पुढल्या 5 दिवसामध्ये या औषधाचा फरक आपल्याला कशा प्रकारे जाणवेल. तरी हा प्लॉट पूर्णतः साईरत्न ॲग्रो ट्रेडर्स फत्तेपूर, रोहित पाटील साहेब या ट्रेडर्सचे संचालक आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने असलेला हा प्लॉट, तसेच रेसाच्या उत्पादनांनी नाविन्यपूर्ण असा हा प्लॉट आपल्याला ठिकाणी बघण्यास मिळतात. तर बहुत धन्यवाद की आम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला.